हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर आणि मोरेसर अकॅडमी ह्या ॲप्सवर मी दीपक मोरे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत आपलं बायोलॉजीचे म्हणजेच आपले त्याच्यातलं आरोग्यशास्त्रातलं मित्रांनो जे पुढचे प्रकरण आहे उत्सर्जन व पचन संस्था. या प्रकरणाला मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. त्याच्यातला मित्रांनो आजचा आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे उत्सर्जन संस्था. आणि या उत्सर्जन संस्थेचा मित्रांनो आपला आजचा क्लास नंबर पहिला आहे, क्लास नंबर फर्स्ट आहे. ओके. तर मित्रांनो पहा, आपण उत्सर्जन संस्था आणि पचन संस्था यांचा आपण या ठिकाणी सेपरेटेड अभ्यास या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत. प्रत्येक या ठिकाणी घटक समजून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी जी प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला सांगतो ती म्हणजे वही आणि पेन सोबत ठेवणे आणि जेवढे एक्सप्लेनेशन या ठिकाणी होतंय त्यांना त्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांचं नोट डाऊन करणे. ओके. त्याआधी मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट असेल, जे विद्यार्थी अजून आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनल पर्यंत गेले नसतील किंवा ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल गेला नसेल तर एक तुमचं सहकार्य म्हणून तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल आणि आपला ॲप या ठिकाणी शेअर करा. म्हणजे जेणेकरून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो आपला चॅनल आणि ॲप्स या ठिकाणी जाणार आहे. ओके. तर चला मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या ह्या लेक्चरला. पहा, लक्षात घ्या, या ठिकाणी आधी आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून मित्रांनो जे काही आपली उत्सर्जन संस्था आहे याची आधी प्रस्तावना याचा आपण या ठिकाणी घटक समजून घेऊया. पहा, या ठिकाणी सजीवांच्या पेशींमध्ये लक्षात घ्या, सजीवांच्या पेशींमध्ये सतत मित्रांनो जैव रासायनिक क्रिया घडत असतात. कोणत्या क्रिया घडत असतात? जैव रासायनिक क्रिया मित्रांनो, जैव रासायनिक क्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी घडत असतात. आणि या जैव रासायनिक क्रिया घडत असताना मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये जे जैव रासायनिक क्रिया घडतात त्या घडत असताना या पेशी ज्या आहेत या शरीराला नको असणारे जे घातक पदार्थ आहेत, म्हणजेच आपल्या शरीराला जे घातक असणारे पदार्थ आहेत त्या पदार्थ ज्या पेशीला नको असतात ते पदार्थ या ठिकाणी ते तयार करतात आणि ते पेशींद्वारे तयार झालेले व शरीराला नको असणारे जे घातक पदार्थ आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात. आणि टाकण्यासाठी जी सिस्टम जी संस्था याच्यामध्ये काम करते तिला उत्सर्जन संस्था, तिलाच मित्रांनो एक्झिटरी सिस्टम असे या ठिकाणी म्हणतात. ओके. म्हणजे जर तुम्हाला ढोबळ मनाने समजून घ्यायचं असेल एकंदरीत, तर आपल्या शरीरामध्ये जी जैव रासायनिक प्रक्रिया घडते या जैव रासायनिक प्रक्रियेमध्ये मित्रांनो काय घडत असते की आपल्या शरीराला जे या ठिकाणी नको असणारे जे पदार्थ आहेत, ओके, जे नको असणारे पदार्थ आहेत हे पदार्थ पेशीला किंवा शरीराला जे नको असणारे जे घातक पदार्थ आहेत ते या जैव रासायनिक प्रक्रियेमधून घडत असतात आणि त्या पेशी या ठिकाणी ते नको असणारे पदार्थ तयार करतात आणि आपल्या शरीराबाहेर टाकण्याचं काम करतात. त्याच प्रक्रियेला आणि त्या संस्थेला या ठिकाणी उत्सर्जन असे म्हणतात. आणि ते उत्सर्जन करणारी, ते उत्सर्जन करून देणारी जी संस्था आहे, जी सिस्टम आहे तिला उत्सर्जन संस्था असं या ठिकाणी म्हणतात. ओके. मग हे पदार्थ जे मित्रांनो, हे जर पदार्थ आपण शरीराच्या बाहेर टाकले, कारण बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडले असतील की सर काय हरकत आहे, जे पदार्थ आहे ते आपल्या शरीरातच असले पाहिजे, ओके, शरीराच्या बाहेर नको जायला पाहिजे. तर मित्रांनो त्याचे घातक परिणाम आपल्या शरीरावर या ठिकाणी होतील जर ते आपल्या शरीरामध्ये राहतील. म्हणजेच पहा, जर हे पदार्थ जर आपल्या शरीरामध्ये साचून राहिले किंवा शरीरामध्ये जास्त काळ जर राहिले मित्रांनो, तर यांची गंभीर इजा मित्रांनो या ठिकाणी आपल्या शरीराला पोहोचू शकतात किंवा त्याच्यामुळे आपला मृत्यू सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. ओके. इजा तर होऊ शकते पण आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून हे जे काही घातक पदार्थ आहेत हे घातक पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर जाणं खूप गरजेचे असतात. ओके. तर चला पाहूया मित्रांनो ही उत्सर्जन संस्था आणि याच्यातलं घटक काय आहेत ते आपण पाहणार आहोत. पहा, उत्सर्जन अवयव जे आहेत आतापर्यंत आपल्याला फक्त काय माहिती मित्रांनो, पहा की जो काही या ठिकाणी आपल्या शरीरामधला जो वृक्क असेल, लक्षात घ्या वृक्क म्हणजेच काय, किडनी, हाच घटक आपला उत्सर्जन करत असतो का? तर नाही. जे तुम्हाला या ठिकाणी हे 5 घटक दिसत आहेत हे मित्रांनो या ठिकाणी काय करत असतात, उत्सर्जन या ठिकाणी घडवून आणत असतात. जसं की पहा, या ठिकाणी पहिला तुम्हाला दिसतोय त्वचा म्हणजेच स्किन. ही जी स्किन आहे मित्रांनो या स्किनच्या मार्फत सुद्धा आपल्या शरीरामधनं
जे काही घातक पदार्थ आहेत ते या ठिकाणी उत्सर्जित केले जातात. जसं की आपल्या स्किनच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून घाम असेल, त्यानंतर सिबम असेल, या ठिकाणी शार्क नाही मित्रांनो, क्षार असणार आहेत. काय आहेत? क्षार. म्हणजेच या ठिकाणी जे क्षार आहेत, हे आपल्या स्किनच्या मार्फत काय? आपल्या स्किनच्या मार्फत, त्वचेच्या मार्फत उत्सर्जित केले जातात. या ठिकाणी जर पाहिलं तर त्वचा हा एक स्पेशल टॉपिक आहे, ज्याच्यावर आपण काय करणार आहोत मित्रांनो, स्पेशलाइज या ठिकाणी लेक्चर आहे. स्किनवर, ओके. स्किनवर हे स्पेशल टॉपिक असणार आहे. परंतु तुम्हाला समजायचं काय आहे, की उत्सर्जन संस्थेमध्ये त्वचेचा सुद्धा समावेश असतो. ज्याच्यातून आपल्या शरीरातनं घाम निघतो, त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपला सिबम निघतो, क्षार निघतो. ओके. दुसरा आहे मित्रांनो फफूस. काय आहे? फफूस म्हणजेच लंग्स. आपल्या लंग्सच्या माध्यमातून मित्रांनो आपण CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड असेल, बाष्प असेल, बलगम म्हणजेच मित्रांनो आपल्या या ठिकाणी जर सांगायचं झालं तर जे आपण श्लेष्म ज्या पद्धतीने आपण आपल्या शरीरातून जो बलगम काढतो, जो बलगम या ठिकाणाहून निघतो, तो सुद्धा एक काय आहे? उत्सर्जन संस्था आहे. CO2 असेल, बाष्प असेल आणि बलगम असेल. ओके. त्या ठिकाणी मग तुम्ही म्हणणार, "सर कसं काय?" तर पहा, तुम्ही शिंकत असाल, तुम्ही जेव्हा या ठिकाणी शरीरातून मित्रांनो आपला काय काढत असणार तुम्ही, जेव्हा CO2 बाहेर काढत असणार किंवा बाष्प बाहेर काढत असणार किंवा तुम्ही खासी किंवा बलगम बाहेर काढत असणार, तेव्हा आपण कशावर जोर टाकतो? आपल्या फुफ्फुसावर मित्रांनो. आपल्या फुफ्फुसावर मित्रांनो तो जोर टाकणं पहा, तुम्ही करून पहा, खोकलत असतो एखादा म्हातारा माणूस असेल, जेव्हा तो या ठिकाणी खोकलतो, खोकल्यानंतर त्याच्या शरीरातून जे घटक बाहेर निघतात, ते मित्रांनो काय आहेत? तर हे फुफ्फुसातून निघत असतात. फक्त त्याला निमित्त आहे बाहेर निघण्याचं तोंडातून आणि नाकातून. कार्बन डायऑक्साइड सुद्धा जेव्हा बाहेर निघतो तो फुफ्फुसातून निघतो. आपण श्वसन व या ठिकाणी मित्रांनो आपलं रक्त अभिसरण आणि श्वसन या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलाय, की फुफ्फुस काय असतं आणि कसं काम करत असतं. म्हणून फुफ्फुस हे सुद्धा एक आहे मित्रांनो आपलं उत्सर्जन अवयव आहे. त्यानंतर मोठे आतडे. काय मित्रांनो? लार्ज इंटेस्टाईन. या लार्ज इंटेस्टाईनच्या मार्फत मित्रांनो जे अपचन झालेलं अन्न असतं, ओके, शरीरातलं जे अपचन झालेलं अन्न असतं त्याला या ठिकाणी बाहेर टाकतं, ते मोठ्या आतड्यातून काढलं जातं. त्याला काईल असे म्हणतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात? काईल असे म्हणतात. जेव्हा आपल्या मोठ्या आतड्यातून जे काही अपचित झालेले जे घटक असतात ते मोठ्या आतड्याद्वारे बाहेर काढले जातात. म्हणून ही सुद्धा एक काय आहे? उत्सर्जन संस्था आहे. ओके, उत्सर्जन करणारा अवयव आहे. त्यानंतर यकृत आहे मित्रांनो, यकृत. हे यकृत काय आहे हे लक्षात घ्या. या यकृतमध्ये मित्रांनो जो अमोनिया असतो, अमोनिया, या अमोनियाचं युरियामध्ये परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी यकृत करत असतं. आपल्या शरीरामध्ये लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये मित्रांनो जो अमोनियासारखा घातक पदार्थ जो तयार होतो, त्या अमोनियाचं रूपांतर या ठिकाणी मित्रांनो युरियामध्ये केलं जातं आणि ते युरियामध्ये करण्याचं काम जर कोणी करत असेल तर यकृत करत असेल. पहा, तुम्हाला या ठिकाणी यकृतमधला जो अमोनिया आहे, हा अमोनियाचं उदाहरण जर द्यायचं झालं, तर मित्रांनो जेव्हा आपण मूत्रालयामध्ये किंवा आपण मूत्राशय जेव्हा करतो, जेव्हा मूत्र आपल्या शरीरातून बाहेर फेकतो. बाहेर फेकल्यानंतर मित्रांनो पहा, आपण तर त्या ठिकाणी वृक्काच्या माध्यमातून हे आपलं मूत्र वाहिनीच्या मार्फत जे मूत्र आहे आपल्या शरीरातलं ते बाहेर टाकत असतो. पण या मूत्रामध्ये जो घातक पदार्थ असतो, तो असतो मित्रांनो अमोनिया. ओके. या अमोनियाला युरियामध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम यकृत करत असतं. म्हणजे आपल्या शरीरातून जे काही ब्लड या ठिकाणी काय केलं जातं, सर्क्युलेट केलं जातं. जे ब्लड या ठिकाणी मित्रांनो वहन केलं जातं, त्याच्यातून जो अमोनियासारखा घातक पदार्थ आहे, जो तयार होतो, तो यकृतमध्ये तयार होतो आणि यकृत त्याला अमोनियातून कशामध्ये करत असतो, युरियामध्ये कन्व्हर्ट करत असतो. जेव्हा मूत्रातून जेव्हा बाहेर फेकतो, तेव्हा आपण युरिया फेकतो आणि हा युरिया मित्रांनो काही तासानंतर याचं रूपांतर अमोनियामध्ये होतो. म्हणून जे सार्वजनिक ठिकाणी मूत्रालय असतात, त्याच्यामध्ये एक जो घाणेरडा वास येतो, तो अमोनियाचा येत असतो. कोणाचा येत असतो? अमोनियाचा येत असतो आणि तुम्ही जर पाहिलं तर हा अमोनिया एवढा घातक असतो, की जी भिंत आहे ज्याच्यावर या ठिकाणी मूत्रालयामध्ये जी मूत्र जेव्हा बाहेर काढलं जातं, ती भिंत पाडण्याची क्षमता, तिला कमकुवत करण्याची क्षमता या अमोनियामध्ये असते मित्रांनो. म्हणून हा खूप घातक पदार्थ असतो आणि त्या अमोनियाला युरियामध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम यकृत करत असतं, जे लिव्हर करत असतं आणि मग लिव्हरकडून मित्रांनो ते जात असतं. युरिया जो आहे तो मूत्र यांच्याकडे, युरिया जो आहे तो कोणाकडे पाठवला जातो? वृक्काकडे म्हणजेच किडनीकडे पाठवला जातो आणि हा युरिया मूत्र यांचं उत्सर्जन या ठिकाणी करत असतो.
म्हणजेच परीक्षेमध्ये जर विचारलं तर या ठिकाणी अमोनिया कुठे असतो, तर अमोनियाला युरियामध्ये कन्वर्ट करण्याचं काम यकृत करत असतं आणि यकृत मधून ते कोणाकडे जातं, वृक्काकडे जातं, किडनीकडे जात असतं आणि ही किडनी जी आहे हे महत्वाचे, लक्षात घ्या, हे महत्वाचं काय मित्रांनो, उत्सर्जन अवयव आहे. महत्वाचे अवयव आहे कशाचे, या ठिकाणी उत्सर्जनाचे. ओके, कशाचे, उत्सर्जनाचे काय आहे मित्रांनो, ते महत्वाचा अवयव आहे, ते म्हणजे वृक्क, म्हणजे किडनी आणि त्याचाच अभ्यास मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके, एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की उत्सर्जन अवयवामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो आणि कशा पद्धतीने होतो. ओके, म्हणून हे लक्षात घ्या, जे आपलं वृक्क आहे हे या ठिकाणी मित्रांनो जे आपले टॉक्झिन पदार्थ म्हणजे विषारी पदार्थ आहेत, ते विषारी पदार्थांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करून ते आपल्या शरीरामध्ये ते रक्त जे आहे ते फिल्टर करण्याचं काम करत असतं आणि ते तुम्हाला जसं जसं पुढे जाऊ तसं तसं सांगणार आहे. म्हणजे जे रक्त आहे मित्रांनो, जरी या ठिकाणी वृक्कामधून, नेफ्रॉन्स मधून या ठिकाणी ते काय होत असेल, फिल्टर केलं जात असेल, फक्त ते गाळलं जातं मित्रांनो. ओके, फिल्टर करून पुढे जातं, पण रक्त शुद्ध तेव्हाच होतं जेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड होतो, हे लक्षात घ्या. जोपर्यंत ऑक्सिजन इन्क्लूड होत नाही तोपर्यंत रक्त शुद्ध होणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, चला पुढे पाहूया मित्रांनो. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग विविध सजीवांमध्ये उत्सर्जनाचे जे अवयव आहेत, ते विविध घटक जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. पहा, मुख्यतः सजीवामध्ये मध्ये जे मुख्यतः जे सजीव आहेत ते नत्रयुक्त म्हणजेच नायट्रोजन युक्त पदार्थांना उत्सर्जित करत असतात. कोणाला उत्सर्जित करत असतात, तर नायट्रोजन युक्त जे पदार्थ असतात मित्रांनो, पहा कोणते, नायट्रोजन युक्त जे पदार्थ असतात त्यांना उत्सर्जित करून ते पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम या ठिकाणी सजीव करत असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर युरिया, युरिक आम्ल, अमोनिया हे महत्वाचे उत्सर्जित पदार्थ आहेत. काय आहेत, उत्सर्जित पदार्थ महत्वाचे कोणते आहे, युरिया आहे, युरिक आम्ल आहे, अमोनिया आहे. हे महत्वाचे उत्सर्जित पदार्थ आहेत जे सजीवांच्या शरीरामधून बाहेर काढले जातात. ओके, चला यानंतर मित्रांनो आपण पुढे स्टेप बाय स्टेप सर्व या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहिले आपण समजणार आहोत अमोनिया. काय समजणार आहोत मित्रांनो, आपण आधी अमोनिया समजून घेणार आहोत आणि अमोनिया विषयी तुम्हाला माहिती या ठिकाणी मी आता चालूच सुरुवातीला दिलेली आहे. पहा, हा जो आहे मित्रांनो, हा ओके, अमोनिया हा सर्वाधिक विषारी उत्सर्जित पदार्थ आहे. काय आहे हा, सर्वाधिक उत्सर्जित पदार्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे अमोनिया. कोणता आहे, अमोनिया आहे. त्यानंतर या ठिकाणी अमोनिया हा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता आपल्या शरीरामध्ये लागते. जर आपल्याला अमोनिया हा पदार्थ उत्सर्जित करायचा असेल मित्रांनो, तर आपल्याला जास्ती प्रमाणात शरीरामध्ये पाण्याची आवश्यकता लागते. ओके, या ठिकाणी समजा. त्यानंतर पुढे पहा, 1 ग्रॅम अमोनियाला जर मित्रांनो आपल्याला उत्सर्जित करायचे असेल, पहा 1 ग्रॅम अमोनियाला जर आपल्याला उत्सर्जित करायचं असेल तर त्याला कमीत कमी 500 मिली पाणी लागते. किती लागते, 500 मिली पाणी मित्रांनो त्याला उत्सर्जित करण्यासाठी लागते. म्हणून गोड्या पाण्यातले जे काही मासे आहेत, ओके, बॉनीफिश ज्यांना म्हणतो आपण, ते मुख्यतः जे आहे मित्रांनो, ते अमोनिया हा नत्र वायू जो आहे तो नत्रयुक्त वायू आपल्या शरीराच्या बाहेर टाकत असतात. म्हणजे जे गोड्या पाण्यातले मासे असतात, या गोड्या पाण्यातले मासे या अमोनिया पदार्थाला, या अमोनियाला काय करत असतात, उत्सर्जित करत असतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. प्रत्येक घटक तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक स्पष्टीकरण हे महत्वपूर्ण आहे, म्हणून तुम्ही नोट डाऊन्स वगैरे व्यवस्थित करायचे मित्रांनो. यानंतर पुढे पहा, अशा प्राण्यांना पहा, जे प्राणी काय करत असतात, अमोनिया ठिकाणी बाहेर काढत असतात, अशा प्राण्यांना ॲमिनोटेलिक ॲनिमल असे म्हणतात. कोणते, ॲमिनोटेलिक ॲनिमल्स या ठिकाणी यांना संबोधले जातं. जो या ठिकाणी काय बाहेर काढत जातो, अमोनिया बाहेर काढत जातो. अमोनिया नावावरून मित्रांनो तुमच्या लक्षात सहज राहील, ते म्हणजे काय, ॲमिनोटेलिक ॲनिमल, ॲमिनोटेलिक प्राणी या ठिकाणी त्याला आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर याचं उदाहरण म्हणून जर पाहिलं तर कोणाचा समावेश होतो, प्रोटोझोआ असेल, जलीय अपृष्ठवंशीय जे प्राणी आहेत त्यांचा समावेश याच्यामध्ये असतो. त्यानंतर जलीय उभयचर प्राणी म्हणजे जसा टॅडपोड जो आहे, हा टॅडपोल हा याच्यामध्ये काय केला जातो, इन्क्लूड केला जातो. कशामध्ये, ॲमिनोटेलिक ॲनिमल मध्ये यांना काय केलं जातं, वर्गीकृत केलं जातं, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, इथपर्यंत मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर पुढे पहा, पुढे मित्रांनो आपण पाहणार आहोत युरिया. ज्या पद्धतीने अमोनिया जो आहे, हा अमोनिया कसा तयार होतो तुमच्या लक्षात आलं की मित्रांनो, अमोनिया हा तयार होत असतो आपल्या शरीरामध्ये
जे काही आपण पचलेला भाग असतो त्याच्यातलं जेव्हा फिल्टरायझेशन शुद्ध या ठिकाणी त्याला शुद्ध करण्याचं काम जेव्हा होतं, जेव्हा आपल्या शरीरामध्ये ह्या पेशी आपले नको असणारे घटक जेव्हा शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम करतात, ते काम करत असताना ते स्टेप बाय स्टेप होत असतं आणि जेव्हा ते लिव्हरमध्ये येतात, तर लिव्हरमध्ये जो अमोनिया आहे, अमोनियाला कन्व्हर्ट केलं जातं मित्रांनो युरियामध्ये आणि त्याला युरियामध्ये परावर्तित केल्यानंतर त्याला वृक्काकडे पाठवलं जातं, जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय. ते स्पेसिफिक तुम्ही डोक्यात व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पहा आता युरिया काय आहे? युरिया हा मध्यम विषारी उत्सर्जित पदार्थ आहे. म्हणजेच अमोनियापेक्षा कमी. कोणापेक्षा? अमोनियापेक्षा मित्रांनो हा कमी असतो. पहा हा मध्यम विषारी उत्सर्जित पदार्थ आहे आणि युरिया जो आहे मित्रांनो हा उत्सर्जित पदार्थ आहे. काय आहे? उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी हा मध्यम पाणी याला लागतं. पहा युरिया जो आहे हा अमोनियापेक्षा काय आहे? कमी विषारी आहे, मध्यम प्रकाराचा आहे. म्हणून या युरियाला जर उत्सर्जित करायचं असेल, त्याला उत्सर्जित करून हा पदार्थ जर बाहेर टाकायचा असेल, तर याला बाहेर टाकण्यासाठी मध्यम स्वरूपाचं पाणी लागतं. किती लागतं? मध्यम स्वरूपाचं पाणी लागतं. म्हणजे किती लागतं? तर 1 ग्रॅम युरियासाठी मित्रांनो 1 ग्रॅम युरियाला उत्सर्जित करायचे असेल, तर 1 ग्रॅम उत्सर्जित करण्यासाठी त्याला 50 मिली पाण्याची आवश्यकता असते. किती? 50 एम-एल. ओके. 50 एम-एल म्हणजे 50 मिली एवढं पाणी त्याला लागते. म्हणून जवळपास जेवढेही सस्तन प्राणी आहेत, कोणते प्राणी आहेत? सस्तन प्राणी जेवढे आहेत मित्रांनो आणि जेवढे खाऱ्या पाण्यातले जे मासे आहेत, हे मासे हे आहेत, युरिया जो आहे, या युरियाला नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकतात. कोणता टाकतात? नत्रयुक्त जो युरिया जो आहे तो बाहेर टाकतात. आधी अमोनिया कोण टाकतं? अमोनियामध्ये मित्रांनो जे गोड्या पाण्यामध्ये असणारे जे सजीव आहेत, जे प्राणी आहेत जसं प्रोटोझोआ आहे, टॉड आहे, हे जे आहेत मित्रांनो हे टॉडपॉड वगैरे हे जे आहेत हे गोड्या पाण्यामधून अमोनिया नावाचा घटक काय करतात? उत्सर्जित करतात. तर खाऱ्या पाण्यामध्ये असणारे प्राणी जे आहेत हे मात्र युरिया या पदार्थाला उत्सर्जित करतात. तसेच सस्तन प्राणी जे आहेत ते सस्तन प्राणी सुद्धा युरिया हा उत्सर्जित करत असतात. ओके. यानंतर पुढे पहा अशा प्राण्यांना काय म्हटलं जातं? युरोटिलिक ॲनिमल. कोणता मित्रांनो? सोपा आहे त्यांच्या नावानुसार त्यांना लक्षात ठेवायचं आहे. युरोटिलिक ॲनिमल असे त्यांना म्हणतात. काय म्हणतात? युरोटिलिक ॲनिमल्स जे म्हणतात, जे या ठिकाणी युरियाला उत्सर्जित करतात. युरिया ह्या पदार्थाला उत्सर्जित करतात त्यांना म्हटलं जातं. आणि याच्यातले जलचर हे खाऱ्या पाण्यातले असतात हेही समजून घ्या आणि जे काही सस्तन प्राणी आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढे पहा मित्रांनो कोणाचा आहे तर सस्तन प्राणी आहेत. काष्टीमय मासे आहेत ज्या ठिकाणी या ठिकाणी कार्टेजिनियस फिश ज्यांना म्हणतात. त्यानंतर शार्क आहेत आणि रॉ या ठिकाणी आहेत मित्रांनो. म्हणजे प्रौढ उभयचर जो बेडूक आहे, प्रौढ ज्या बेडकाची मित्रांनो काय झालेली असते? प्रौढता निर्माण झालेली असते. त्या प्रौढ बेडकाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर युरिया हा जो आहे हा अमोनियापासून तयार होतो. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. अमोनियापासून युरिया तयार होतो. मग सस्तन प्राण्यात युरिया हा जो आहे हा यकृतात तयार होतो. कुठे तयार होतो? यकृतात तयार होतो. जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मित्रांनो. ओके. सस्तन प्राण्यामध्ये आपण सस्तन प्राणी आहोत म्हणजे मॅमल्स गटामधले आहोत मित्रांनो. ओके. हा तर जे आहेत तर यांच्या कुठे तयार होत असतो तर त्यांच्या यकृतामध्ये लिव्हरमध्ये या ठिकाणी तयार होत असतो. ओके. आता जर मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन सांगतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पहा तर युरिक आम्ल पाहण्याआधी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, की जो युरिया आहे, जो अमिनो ॲसिड आहे अमिनो आहे, तो अमोनिया जो आहे यांचा या ठिकाणी लक्षात घ्या. जर परीक्षेला या ठिकाणी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, की जे वृक्क आहे, जी किडनी आहे, या किडनीमध्ये काय होतं मित्रांनो, की किडनीमध्ये जे आपले टॉक्सिन सबस्टन्स आहेत. ओके. कारण पहा यकृताकडे आलेला जो अमोनियाला युरियामध्ये कन्व्हर्ट केलेला आहे, तो यकृताकडून आलेला युरिया जो आहे, या कुठे पाठवला जातो? कुठे? तर हा पाठवला जातो मित्रांनो आपल्या वृक्काकडे. वृक्काकडून त्याला फिल्टर वगैरे करून सगळे त्याच्यातले आवश्यक घटक शोषून त्याला मित्रांनो मूत्राशयाकडे पाठवलं जातं. म्हणजे वृक्कामध्ये काय केलं जातं? त्याच्यातले जे विषारी पदार्थ आहेत ते शोषले जातात. काय केले जातात? ते पदार्थ शोषले जातात आणि मग या ठिकाणी जो आपला गाळलेला पदार्थ आहे तो या ठिकाणी काय केला जातो? बाजूला सारला जातो. म्हणजे मला सांगायचं काय आहे? जर तुम्हाला परीक्षेला विचारलं म्हणजे एखाद्या माणसाला जर विष पाजून मारलेलं असेल, काय? विष पाजून जर तो मेलेला असेल, तर मित्रांनो त्याला कुठे त्यांचं हे जे
इफेक्ट जो तो कुठे दिसतो तर तो त्याचा मित्रांनो लिव्हरमध्ये दिसून येतो. कशामध्ये दिसून येतो? लिव्हरमध्ये दिसून येतो. कारण लिव्हर असा घटक आहे की त्याच्यामध्ये त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, त्याला जो फिल्टर करणार नाही. त्याच्या विरुद्ध जर आपण किडनीमध्ये गेलो तर किडनीमध्ये ह्या विषारी पदार्थांना तो काय करतो? फिल्टर करतो. काय करतो? फिल्टर करतो. म्हणून वृक्क जे आहेत म्हणजे किडनी जे आहे ते विषारी पदार्थांना काय करतात? डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्यांना नष्ट करण्याचं, विघटित करण्याचं काम करतात. पण यकृत करत नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, विषाने प्राशन्य केलेला किंवा विष प्राशन्य केलेला व्यक्ती जो मरतो त्याला कारणीभूत असतो. त्याचा यकृतामध्ये त्याचे परिणाम घडतात. कारण यकृत हे विषारी पदार्थांना काय करत नाही, त्यांना ते मित्रांनो ज्याला आपण म्हणू शकतो विघटित करत नाही, म्हणजे त्याला या ठिकाणी त्यांना ते डिस्ट्रॉय करत नाही, त्यांचं विघटन ते करत नाही. ओके, म्हणून त्या ठिकाणी होतं. म्हणून पहा, जोही माणूस दारू पीत असेल, जो अल्कोहोल घेत असेल, तो अल्कोहोल घेतलेला व्यक्तीचं काय खराब होतं? लिव्हर खराब होत असते. काय खराब होत असते? लिव्हर खराब होत असते. कारण अल्कोहोलमध्ये काय मित्रांनो, तर अल्कोहोलमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी घटक असतात. म्हणून त्याचा परिणाम लिव्हरवर घडत असतो. ओके, यावरनं तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल. यानंतर पुढे पाहूया. पुढे दिलंय मित्रांनो आपल्याला युरिया, अमोनिया. त्यानंतर आपल्याला पुढे दिलाय आता तो म्हणजे युरिक आम्ल. काय दिलं आहे? युरिक आम्ल. काय असते मित्रांनो युरिक आम्ल? पहा, हा सर्वात कमी विषारी पदार्थ आहे. कोणता? सर्वात पहिला आपण अमोनिया. ओके, अमोनिया जो आहे हा सर्वात घातक आहे. अमोनिया नंतर येतो या ठिकाणी कमी, तो म्हणजे युरिया. आणि युरिया नंतर तिसरा आहे मित्रांनो कमी विषारी, तो म्हणजे युरिक ऍसिड. काय आहे? युरिक ऍसिड हे आहे. यामध्ये पहा, युरिक आम्ल हा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी लागतं. ओके, त्याचं सुद्धा प्रमाण काय लागतं? कमी लागते. त्यानंतर म्हणजे समजून घ्यायचं आहे 1 ग्रॅम जर युरिक आम्ल आपल्याला काढायचं असेल, तर कमीत कमी आपल्याला 100 मिली पाणी त्याला द्यावं लागते. किती द्यावं लागते? 10 एम-एल पाणी त्याला या ठिकाणी द्यावं लागते. यानंतर पहा, त्याला 1 ग्रॅमसाठी झालं त्यानंतर अशा प्राण्यांना काय म्हणतात? युरियोटोलिक ॲनिमल. काय म्हणतात? युरियोटेलिक ॲनिमल. पहा, जसं या ठिकाणी आपण पाहिलं याला युरियोटेलिक आणि मित्रांनो इथला शब्द आहे तो म्हणजे युरियोटेलिक ॲनिमल. दोघांनाही सेम शब्द आहे. दोघांनाही सेम शब्द आहे. याच्यामध्ये कोणाकोणाचा संबंध येतो? सरपटणारे प्राणी असतील, पक्षी असतील, काही इन्सेक्ट म्हणजे कीटक असतील, गोगलगाय असतील. हे जे आहेत मित्रांनो हे युरिक आम्ल जे आहे हा पदार्थ उत्सर्जित करत असतात, आपल्या शरीराच्या बाहेर टाकत असतात. परीक्षेला प्रश्न याच पद्धतीने विचारला जातो, याच अनुषंगाने विचारला जातो, हे विसरता कामा नये. याला तुम्हाला विसरता येणार नाही, ते लवकर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, युरिक आम्ल हे यकृतातच तयार होते. कुठे होतं? म्हणजे या ठिकाणी लायनोसेनिक या ठिकाणी जे आहे पॅथोवेने या ठिकाणी तयार होतं, म्हणजे यकृतातच या ठिकाणी युरिक ऍसिड सुद्धा तयार होत असते. ओके, पुढे पाहूया. यानंतर पुढे पहा मित्रांनो, आपल्याला ग्वानिन दिलेला आहे. ग्वानिन अष्टपाद जे प्राणी आहेत, कोणते? अष्टपाद, ज्याला ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो आर्चेंडिस त्याला ठिकाणी म्हणतात. जसं की कोकीळ असेल, ओके, कोकीळ म्हणतो सॉरी, कोळी असेल, विंचू असेल, इत्यादी जे प्राणी आहेत, हे प्राणी जास्त करून मित्रांनो ग्वानिन उत्सर्जित करतात. काय उत्सर्जित करतात? ग्वानिन या ठिकाणी ते उत्सर्जित करतात. म्हणून मित्रांनो त्यांना काय म्हणतात? गॉनेटिक्स ॲनिमल म्हणतात. कोणत्या? गॉनेटेलिक्स ॲनिमल्स त्यांना म्हणतात. याचे जे मित्रांनो पेग्विन जो आहे, पेग्विन हे सुद्धा काय आहेत? हे या ठिकाणी मित्रांनो ग्वानेलाइज ॲनिमल आहेत. त्याचं ते एक उदाहरण आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की पेग्विन हा कोणत्या प्रकारातला ॲनिमल्स आहे? तर तो इथून तुम्हाला समजायचंय त्यांच्या उत्सर्जनातून. म्हणजेच मित्रांनो एकंदरीत जर तुम्हाला सायन्स समजायचं आहे तर तुम्हाला व्यवस्थित सर्व पद्धतीने सिक्वेन्स वाईजने लेक्चर आणि टॉपिक टू टॉपिक व्यवस्थित समजून तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला तयार करायच्या आहेत. ओके, चला इथपर्यंत समजलं असेल. यानंतर पुढे पहा मित्रांनो. ओके, आता अॅमिनो ऍसिड, नायट्रोजन, बेसेस आणि अॅमिनो गॅसेस यानुसार मित्रांनो जे आता आपण पाहिलं, ओके, त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी अमोनिया आणि युरिया आणि त्याच प्रकारे या ठिकाणी युरिक ऍसिडच्या साह्याने जे प्राणी उत्सर्जित करतात, कोणता पदार्थ उत्सर्जित करतात? तर गोड्या पाण्यामध्ये असणारे जे काही मित्रांनो मासे आहेत, ओके, मोस्ट ॲक्वाटिक ॲनिमल्स इन्क्लुडिंग मोस्ट बोनी फिश ज्यांना म्हणतो, ते जे पाणीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी गोड्या पाण्यामध्ये असणारे जे प्राणी आहेत ते अमोनिया काय करतात? उत्सर्जित करतात. त्यानंतर मित्रांनो जेवढे मॅमल्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सस्तन प्राणी, सस्तन प्राण्याची सोपी व्याख्या आहे मित्रांनो, जे प्राणी आपल्या
ज्या प्राण्याच्या शरीरामध्ये दुग्ध ग्रंथी असतात, ओके, ज्याच्यामध्ये या ठिकाणी मिल्क ग्लँड्स असतात त्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात. अजून सोप्या पद्धतीने सांगूचं झालं तर जे प्राणी आपल्या बाळांना दूध पाजतात त्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात. ओके, हे लक्षात घेऊन घ्यायचंय. मग जेवढे आहे ते सस्तन प्राणी असतील. त्यानंतर जो आपला या ठिकाणी प्रौढ असा बेडूक असेल, या ज्या आहेत या युरिया काय करत असतात, उत्सर्जित करत असतात. आणि जो युरिक ऍसिड आहे, ओके, युरिक ऍसिड उत्सर्जित करणारे मित्रांनो तुमचे पक्षी आहेत, कीटक आहेत, ओके, कासव आहे, सरपटणारे प्राणी आहेत, साप आहेत, यांचा समावेश मित्रांनो त्याच्यामध्ये होतो. आणि ग्वानिनमध्ये कोणाचा समावेश होतो मित्रांनो? ग्वानिनमध्ये पेंग्विन वगैरे यांसारख्या प्राण्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ओके, या डायग्राम वरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या प्राणी हे कोणत्या गटातले प्राणी कोणत्या प्रकाराचा उत्सर्जित कोणता पदार्थ उत्सर्जित करतात, कोण करतात, कोणत्या गटातले करतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. पहा, मॅमिलियल्स आहेत, त्याच्यात अॅम्फिबियन्स आहेत, ओके, इकडे बर्ड्स आहेत, मेनी रेप्टिकल्स म्हणजे सरपटणारे, इन्सेक्ट आहेत, स्नेल आहेत, हे पदार्थ जे युरिक ऍसिड या ठिकाणी करत असतात. ओके, यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे मित्रांनो इतर उत्सर्जित केले जाणारे पदार्थ कोणते आहेत, हेही तुम्हाला महत्वपूर्ण आहे, हेही तुम्हाला समजलं पाहिजे. तर पहा, या ठिकाणी मित्रांनो जो ॲलेटोनिन जो आहे, ॲलेटोनिन म्हणजेच या ठिकाणी हे युरिक आम्लापासून तयार होत असते. आणि गर्भाचे या ठिकाणी आहे गर्भाच्या द्वारे ज्या माता या ठिकाणी काय होत असतात, गर्भधारणा ज्यांना झालेली असते त्या मातेच्या गर्भाद्वारे याचं उत्सर्जन होत असतं, ते म्हणजे अँटिलोटेनिन. ओके, अँटिनो ॲलोटोटिन याला ज्याला म्हणतात. नंतर ह्युप्युरिक ऍसिड, कोणतं ह्युप्युरिक ऍसिड जे आहे हे आहारामध्ये जर बेन्झाईम ऍसिडिकचे प्रमाण आले, जर आपल्या आहारामध्ये खाण्यामध्ये मित्रांनो जर बेन्झोइक ऍसिडचं प्रमाण आले तर त्याचं उत्सर्जन त्यावेळेस केलं जातं. कोणाचं मित्रांनो? ह्युप्युरिक ऍसिडचं. नंतर क्रिएटिन आहे. क्रिएटिन मित्रांनो हे स्नायूमध्ये असणारा उपयोगी जो अमिनो या ठिकाणी अमायनो ऍसिड जो आहे, कोणता अमायनो ऍसिड जो आहे, जो या ठिकाणी स्नायूमध्ये असणारा उपयोगी अमायनो ऍसिड जो आहे, परंतु या ठिकाणी जेव्हा भ्रूणाच्या बाबतीत विचार केला किंवा एखाद्या गर्भवती मातेच्या या ठिकाणी विषय केला तर त्याच्यासाठी हा एक उत्सर्जित पदार्थ असतो. म्हणजे भ्रूणासाठी आणि गर्भासाठी मित्रांनो हा पदार्थ काय असतो, उत्सर्जित, म्हणून यांना क्रिएटिन या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो तो म्हणजे क्रिएटिनिन. कोणता आहे? क्रिएटिनिन. क्रिएटिनिन जो आहे हा चयापचयातून क्रिएटिन हा तयार होत असतो. कोणाच्या? क्रिएटिनच्या चय अपचयातून क्रिएटिनिन पदार्थ तयार होतो आणि मग याला काय करावं लागतं, हा उत्सर्जित याचं उत्सर्जन या ठिकाणी तयार होत असते. ओके, हे इतर पदार्थ आहेत मित्रांनो ज्याचं या ठिकाणी उत्सर्जन होतं. म्हणजेच तुम्हाला एकंदरीत एक्झामच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रत्येक घटक प्रत्येक टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे, म्हणून त्याला व्यवस्थित लर्न करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. यानंतर पहा, यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत मानवी उत्सर्जन संस्थेकडे. कोणाकडे? मानवी उत्सर्जन संस्था. जी मी तुम्हाला सांगितलं की मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये मित्रांनो वृक्क म्हणजेच किडनी हा सर्वात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे उत्सर्जनासाठीचा. ओके, तुमच्याकडे या ठिकाणी आकृती दिसते. ही जी मित्रांनो तुम्हाला घेवड्याच्या आकाराची जी ही आकृती दिसते आहे याला मित्रांनो म्हणतात वृक्क. काय म्हणतात याला? वृक्क या ठिकाणी म्हणतात, म्हणजेच याला किडनी असे या ठिकाणी म्हणतात. हे जी किडनी आहे या मानवामध्ये याच्या दोन म्हणजे दोन किडनी मिळून एक जोडी तिची या ठिकाणी असते. कुठे काय असते? मानवाच्या शरीरामध्ये एक जोडी ही किडनीची असते, या ठिकाणी लक्षात घ्या. पहा, एक एक करून आपण समजून घेणार आहोत. मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये मुख्यतः येणारे जे घटक आहेत, भाग घेणारे घटक आहेत, ते म्हणजे वृक्क म्हणजे पेअर ऑफ किडनी, किडनीची एक जोडी आपल्या शरीरामध्ये असते. त्यानंतर मूत्रवाहिन्याची एक जोडी असते. कशाची? पेअर्स ऑफ युरेटर, ज्याला युरेटर म्हणतात, ज्याला मूत्रवाहिनी म्हणतात, त्याची एक जोडी आपल्या मानवी शरीरामध्ये असते. त्यानंतर मूत्राशय म्हणजे या ठिकाणी युरिटरी ब्लॅडर त्याला म्हणतात. काय म्हणतात? युरिटरी ब्लॅडर त्याला म्हणतात, ते असते. आणि मूत्र उत्सर्जनाचा मार्ग म्हणजे युटेरिया या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये असतो. असे 4 घटक आहेत मित्रांनो जे मानवी शरीरामध्ये उत्सर्जन करण्यासाठी काम करत असतात. ओके, हा, आता ही आकृती तुमच्या लक्षात आली असेल आणि लक्षात तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. ओके, यावरून पुढे पहा मित्रांनो आता की वृक्क म्हणजेच किडनी जी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तिची संपूर्ण आतली आकृती या ठिकाणी दिसते. ओके, कोणत्या कोणत्या भाग कोणता आहे त्या ठिकाणी लक्षात या. हा आला मित्रांनो आपला ग्लोमेर्युल्स आला. ओके, हा आपला बोमन संपुट आला मित्रांनो. पहा, हा बोमन संपुट या ठिकाणी आला.
त्यानंतर युरेटरी ट्यूब जो आहे, हा युरेटरी ट्यूब मित्रांनो तुम्हाला हा या ठिकाणी दिसतोय, हा युरेटरी ट्यूब आहे. त्यानंतर हा मित्रांनो आपला रिएनल्स या ठिकाणी कॅपिलराइज आहेत, म्हणजेच केशवाहिन्या आहेत. ओके. हा, आता हे जे तुम्हाला डायग्राम आहे यावरून समजलं असेल. आता त्याचा व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करून घेणार आहोत. पहा, वृक्कामध्ये जो आपला उदराचा म्हणजे जो ॲब्डोमन जो आहे, आपला उदराचा जो भाग आहे, त्या ॲब्डोमन म्हणजेच पाठीमागील जी बाजू आहे आपली, पाठीमागील बाजूच्या ओके पाठीच्या कणाच्या प्रत्येक बाजूस एक प्रमाणे म्हणजे जे आपला पाठीचा कणा आहे ना, या पाठीच्या कणाच्या मागे एक प्रमाणे कशाप्रमाणे एक ह्याप्रमाणे म्हणजे एका बाजूला एक ह्याप्रमाणे गेवड्याच्या आकाराच्या, ज्याला बियन्स या ठिकाणी म्हणतात, गेवड्याच्या बियाच्या आकाराचे जे असते त्याला वृक्क असे म्हणतात. काय असतात? वृक्क. जे मित्रांनो आपल्या पाठीचा जो कणा आहे, आपला जो बॅकबोन आहे, त्याच्यामध्ये एक बाजूला, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला लक्षात घ्या, डाव्या आणि उजव्या बाजूला एक किडनी आहे, एक वृक्क आहे. ओके. या वृक्काची लांबी म्हणजेच किडनीची लांबी किती आहे मित्रांनो? 10 ते 12 सेंटीमीटर. किती आहे? 10 ते 12 सेंटीमीटर काय मित्रांनो या वृक्काची लांबी असते. याची रुंदी जर विचारली तर याची रुंदी 5 ते 7 किती मित्रांनो? 5 ते 7 सेंटीमीटर हिची काय असते? रुंदी असते. आणि हिची जाडी मित्रांनो 2 ते 3 सेंटीमीटर हिची जाडी असते. काय असते? ही जी किडनी दिसते ना, या किडनीची मित्रांनो जाडी जर विचारली ती सांगता आली पाहिजे, तिची लांबी सांगता आला पाहिजे. तर हिची मित्रांनो जी लांबी आहे 10 ते 12 आहे. ओके. 10 ते 12 हिची काय आहे? 10 ते 12 लांबी आहे. रुंदीचा जर विचार केला तर ही पाहिजे तुम्हाला रुंदी सुद्धा दिली 5 ते 7. ओके. 5 ते 7 सेंटीमीटर, 5 ते 7 सेंटीमीटर हिची काय आहे? रुंदी आहे. आणि जाडी जी आहे मित्रांनो 2 ते 3 याची काय आहे? जाडी आहे. काय आहे? जाडी आहे. कोणाची? या किडनीची. ओके. 2 ते 3 सेंटीमीटर काय आहे हिची जाडी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. हा झाला मित्रांनो पहिला पार्ट, तो म्हणजे वृक्क. त्यानंतर पुढचा घटक येतो मित्रांनो नेफ्रॉन. काय येतो? नेफ्रॉन. वृक्काचा कार्यात्मक आणि रचनात्मक. लक्षात घ्या, वृक्काच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकाला मित्रांनो नेफ्रॉन्स म्हणतात. काय म्हणतात? जी किडनी आहे, किडनीच्या रचनात्मक आणि कार्यात्मक जो भाग आहे त्याला मित्रांनो काय म्हणतात? या ठिकाणी नेफ्रॉन म्हणतात. म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. ओके. वृक्कामध्ये जे काही मूत्र तयार होते ना मित्रांनो, किडनीमध्ये जे मूत्र तयार होते ते नेफ्रॉन या भागामध्येच तयार होते. कुठे तयार होते? नेफ्रॉन जो आहे ना, नेफ्रॉन या भागामध्येच मित्रांनो काय तयार होत असते? मूत्र आपलं या ठिकाणी तयार होत असते. मग नेफ्रॉनचे घटक कोणते कोणते आहेत? ओके. आता नेफ्रॉनचे घटक कोणते आहेत मित्रांनो? पहिला आहे तो म्हणजे बोमन संपुट. दुसरा आहे मित्रांनो ग्लोमेरुल्स. तिसरा आहे पीटीसीटी. ओके. पीसीटी. त्यानंतर आहे मित्रांनो तुमचा हेनलेनचा वळसा म्हणजे लॉफ ऑफ हेलेन्स. आणि तो नंतर आहे डीसीटी. काय आहे? डीसीटी. एवढे जे आहेत हे नेफ्रॉनचे घटक आहेत. काय मित्रांनो? एवढे हे नेफ्रॉनचे घटक आहेत. आणि याच्या मार्फतच मित्रांनो काय आहे? आपलं जे काही मूत्र आहे, जे काही या ठिकाणी उत्सर्जन आहे ते घडत असते. एक स्टेज बाय स्टेप या ठिकाणी हे घटक आहेत. पहा, जसे की ही पूर्ण तुम्हाला आता काय आलेली आहे मित्रांनो, ही किडनीची बाहेरील आणि आतली दोघही प्रकारचे काय आहेत? घटक या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल. पहा, वृक्कांबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर वृक्क हे फक्त समोरच्या बाजूने पेरिटोनियम उदर वेष्टाने व्यापलेला असतो. कशाने व्यापलेला असतो? हा पेरिटोनियम उदर वेष्टाने हा व्यापलेला असतो. म्हणून वृक्क हे पेरिटोनियमच्या पाठीमागे असतात असे म्हणतात. कोणाच्या? पेरिटोनियमच्या पाठीमागे ते असतात असं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. पहा, या ठिकाणी किडनी आहे, ती पण बॅक साईडला, समोरून नव्हे, बॅक साईडला असते. ओके. आलं लक्षात? त्यानंतर वृक्काची शरीरातली जागा ही जी आपली छाती आहे ना, छातीच्या मणक्यातला जो 12व्या हाडापासून, छातीचा जो मणका आहे त्या छातीच्या मणकाच्या 12व्या हाडापासून म्हणजेच 12व्या हाडापासून तर कमरेच्या ओके 12व्या हाडापासून तर कमरेच्या तिसऱ्या हाडापर्यंत अशी ही किडनी काय झाली आहे? अटॅच आहे, तिथे ती असते. म्हणजे छातीच्या 12व्या हाडापासून तर कमरेच्या तिसऱ्या हाडापर्यंत मित्रांनो तो काय आहे? या ठिकाणी स्थित असते, ती म्हणजे किडनी. ओके. प्रत्येक वृक्काचं वजन म्हणजे प्रत्येक किडनीचं वजन जे आहे मित्रांनो, माणसामध्ये जर पाहिलं तर 125 ते 170 ग्रॅमचं असतं.
आणि तेच जर स्त्रियांमध्ये पाहिलं तर स्त्रियांमध्ये 115 ते 155 ग्रॅमचे असते. किती असते? 115 ते 155 ग्रॅमचं स्त्रियांमध्ये किडनीचे वजन असते, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढे पहा. पुढे मित्रांनो, प्रत्येक किडनी ही बाहेरच्या बाजूने बहिर्वक्र असते, म्हणजे बाहेरच्या बाजूने ती फुगीर असते. पहा, बाहेरच्या बाजूने तुम्हाला ती फुगीर दिसते. पहा, बहिर्वक्र आहे, ती बाहेरच्या बाजूने फुगीर आहे. ओके. त्यानंतर एका बाजू या ठिकाणी बाहेरच्या बाजूने काय असते? फुगीर असते, बहिर्वक्र असते. मात्र आतल्या बाजूने तिला एक खड्डा असतो. काय असतो? तिला एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्याला काय म्हणतात? हायलम म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? आतल्या बाजूला तिला खड्डा असतो आणि त्याला काय म्हणतात? हा जो खड्डा दिसतोय ना आतल्या बाजूला, त्याला हायलम म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? त्याला हायलम या ठिकाणी म्हणतात. काय म्हटलं जातं त्याला? हायलम हे या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे पहा. यातूनच जी रिनल धमनी आहे, ती रिनल धमनी आत प्रवेश करते आणि बेडकाच्या उरकात या ठिकाणी हायलम जो आहे मित्रांनो, हा हायलम नसतो. बेडकामध्ये हायलम हा घटक नसतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर वृक्काच्या बाह्य आवरणाला या ठिकाणी वल्कुट म्हणजे या ठिकाणी कॉर्टेक्स या ठिकाणी काय म्हणतात त्याला? कॉर्टेक्स म्हणजे वल्कुट असे म्हणतात. वृक्काची जी बाह्य आवरण आहे ना, वृक्काचं जे काही बाह्य आवरण आहे मित्रांनो, त्या बाह्य आवरणाला काय म्हटलं या ठिकाणी? त्याचं जे बाह्य आवरण आहे, वृक्काचं जे बाह्य आवरण येतं ना, बाह्य आवरण, या बाह्य आवरणाला काय म्हणतात? तर तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याला या ठिकाणी म्हटलं जातं मित्रांनो, ते म्हणजे वल्कुट. करेक्ट. ओके. काय म्हटलं जातं? कॉर्टेक्स त्याला म्हटलं जातं. तर आतली जी बाजू आहे त्याला मध्यांग म्हटलं जातं, म्हणजे मेडुला त्याला म्हटलं जातं. म्हणजे ही जी आतला जो भाग आहे, या आतल्या भागाला मेडुला म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? मेडुला म्हटलं जाईल. आणि जो त्याचा बाहेरचा भाग आहे मित्रांनो, बाहेरचा, त्याला मित्रांनो काय म्हटलं जाईल? तर त्याला म्हटलं जाईल वटकुल म्हणजे कॉर्टेक्स त्याला म्हटलं जाईल. हे दोघंही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जवळपास 18 पिरॅमिड, किती? 18, जवळपास 18 पिरॅमिड आकाराचे घटक याच्यामध्ये असतात आणि या पिरॅमिड मधली ज्या जागा आहेत त्या जागेला कॉलम ऑफ बर्टनरी म्हणतात. काय म्हणतात? कॉलम ऑफ बटर्नी या ठिकाणी म्हणतात. आलं लक्षात? बर्टिन तिला ठिकाणी म्हणतात. या जागेला कॉलम ऑफ बर्टिन असं त्याला या ठिकाणी म्हटलं जातं. ओके. चला, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. यानंतर पुढे पहा. ओके. ओके. पुढे पायानंतर काय म्हटलेलं आहे? मूत्रवाहिनी जी आहे, जी युटरस आहे, या युटरसची लांबी असते मित्रांनो 40 सेंटीमीटर. किती असते? 40 सेंटीमीटर या ठिकाणी युटरसची लांबी असते. कशाची? युटरसची लांबी मित्रांनो 40 सेंटीमीटर असते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. ओके. ते लॉक आहे रोल पाहून घे. राहुल, लॉक आहे का पाहून घे. ओके. मूत्राशयात विशिष्ट अशा स्नायू या ठिकाणी असतात. त्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? या ठिकाणी त्याला डॅस्ट्रिओस म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं. लॉक आहे ना? ओके. आणि हे अंकुचनास मदत करतात. कशासाठी मदत करत असतात? अंकुचनासाठी हे या ठिकाणी मदत करत असतात. ओके. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. खूप ब्लॅकच झालं ना ते. चला, नंतर पहा या ठिकाणी यांच्या संदर्भातल्या ज्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या. ओके. या ठिकाणी याच्या कन्सेप्ट लक्षात घ्या. ओके. यांच्या कन्सेप्ट काय ते पहा मित्रांनो. काय आहे? की सर्वप्रथम युरिया जो आहे हा यकृतात तयार होतो आणि तो यकृतात तयार झालेला युरिया हा रक्ताद्वारे आपल्या वृक्कांपर्यंत पोहोचवला जातो. ओके. हे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. आपण मागच्या भागामध्ये पाहिल्याप्रमाणे ज्या धमन्या आहेत, ओके, जो पहिला भाग आपण पाहिला त्या धमन्यांच्या फांद्यांकडून धमनिका तयार होतात. अशा प्रकारे धमनिका या नेफ्रॉनमध्ये प्रवेश करतात. कुठे प्रवेश करतात? नेफ्रॉनमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना वृक्क धमनिका असे म्हणतात. काय म्हणतात? वृक्क धमनिका. मित्रांनो, आपण रक्तवाहिन्या या टॉपिकमध्ये हा अभ्यास केलेला आहे. ओके. तिथून तुम्हाला ही कन्सेप्ट बरोबर या ठिकाणी समजणार आहे. ओके. चला, यानंतर पहा जी आकृती आपण पाहिली त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जे वृक्क धमनिका आहेत, या बोमन संपुटच्या जे बोमन संपुट आहे त्या बोमन संपुटामध्ये या ठिकाणी प्रवेश करून ते एक एक जाळे या ठिकाणी तयार करतात आणि त्या जाळ्याला या ठिकाणी ग्लोमेरुल्स या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात? ग्लोमेरुल्स त्याला या ठिकाणी म्हणतात. आणि हे जाळं म्हणजेच मित्रांनो काय आहे? केशवाहिन्या असतात. आणि जे मूत्र तयार होण्यासाठी जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस या ठिकाणी आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली जी प्रोसेस आहे पुढच्या याच्यावरची, त्या प्रोसेस प्रमाणे ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत.
काय सांगितलं आहे, ते जे जाळं आहे ते केशवाहिन्या असतात आणि त्याच्यामध्ये पुढे जर पाहिलं तर मूत्र तयार होण्यासाठी कशी प्रोसेस आहे हे आपल्याला या ठिकाणी आता समजायचं आहे. काय समजायचं आहे? मूत्र तयार होण्यासाठीची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी समजायची आहे. काय मित्रांनो, ते आपण या ठिकाणी लक्षात घ्या. पहा, जर आपल्याला या ठिकाणी रक्त गाळण करायची पद्धत समजायची असेल, ओके, रक्त गाळण करण्याची जर पद्धत मित्रांनो तुम्हाला समजायची असेल, त्याची प्रोसेस कशा पद्धतीने आहे हे जर समजायचं असेल, तर तुम्हाला साधं उदाहरण देतो. ओके, साधं उदाहरण देतो की रक्त कसं गाळलं जातं. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये, ओके, आई बहीण भाऊ आपण किंवा जे आहेत, जेव्हा आपण या ठिकाणी रक्त गाळण्याचा मुख्य उद्देश काय असतो, रक्तामध्ये आपल्याला नको असणारे घटक शरीराच्या बाहेर टाकायचे आहेत, म्हणून आपल्याकडे रक्त गाळलं जातं शरीरामध्ये. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये मित्रांनो पहा, जेव्हा आपली आई बहीण आपण भाऊ जे असतील ते जेव्हा तो गहू गाळतात, गहू, त्या गव्हाला सुद्धा काय केलं जातं मित्रांनो, गाळलं जातं. कसे गाळलं जातं? घरामध्ये असणारी जी आपली लोखंडी गाळणी आहे, त्या लोखंडी गाळणीने किंवा चाळणीने तिला आपल्याला काय करावं लागतं, आपण गाळून घेतो. ओके, मग गाळून घेतल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या गव्हामध्ये नको असणारे घटक जे आहेत, म्हणजे जे मोठे खडे आहेत ते वरती राहून जातात आणि बाकीचे जे आहेत ते खाली गाळले जातात. तर मग यावरून काय लक्षात आलं, की आपल्याला नको असणारा घटक आपण गाळला. परंतु मित्रांनो पूर्ण 100% गाळलं गेलं का? प्युअर झालं का? नाही. ही पहिलीच पद्धत झाली, पहिली स्टेप झाली. मग नंतर त्या पुढच्या याच्यामध्ये मातीचे कण जे गव्हासारखे आहेत, ते मित्रांनो आपण काय केले, त्याच्यासोबत गाळले गेले. मग नंतर आपण हाताने परत त्या गव्हाला काय करतो, आपण या ठिकाणी सेपरेट करतो गहू आणि ते खडे. म्हणजे त्याला आपण काय करतो, निवडतो. त्या निवडमधून मित्रांनो त्यांना आपण बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये नको असणारे जे घटक आहेत ते परत आपण बाहेर काढले. म्हणजे स्टेप बाय स्टेप मित्रांनो आपण ही प्रोसेस घडवून आणत असतो. म्हणजे काही जे मोठे खडे आहेत जे चालताना गव्हात जसे तसेच आहेत आणि काही लहान आकाराचे गहू जे आहेत ते चाळणीतून चाळले गेले आणि म्हणजेच वरील प्रक्रिया करूनही आपल्याला आणखी 2 टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. मग सर तुम्ही असं का सांगतायत? याला सांगण्याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण जेव्हा आपण ही गहू काय केले, चाळले गेले, सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, त्या चाळणीतून गाळले गेलेले गहू आपण नंतर हाताने वेचून काढतो आणि चाळणीने गाळले गेलेले टाकाऊ आणि नको असलेले पदार्थ आपण हाताने वेचून बाहेर काढतो. याच्यावरून आपल्याला काय समजायचं आहे, तर याच्यावरून मित्रांनो आपल्याला पहिला मुद्दा असा सांगतो, की किडनीच्या संदर्भात पुन्हा शोषण, तर मुद्दा 2 असा सांगतो, की त्याचं जे सिक्रेशन आहे, त्याचं जे स्रवणे आहे, त्या स्रवण्याच्या प्रक्रियेमधून ह्या गोष्टी घडत असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही समजू शकता, जो गहू आहे, गहू म्हणजे या ठिकाणी रक्त आहेत आणि ते खडे म्हणजे त्याच्यातला युरिया आहे आणि जे छोटे गहू म्हणजे या ठिकाणी ते ग्लुकोज आहे. आता अशीच जी पद्धत आहे, ती मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेमधून आपल्याला समजून घ्यायची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपल्याला गव्हातले नको असणारे घटक आणि त्याच्यातले गाळले गेलेले जे खडे आहेत, जे गव्हाच्या आकाराचे होते ते पण गाळले गेले. म्हणजे ते प्युअर ठिकाणी गाळले गेले नाही. म्हणून आपण त्या बारीक गव्हाला सुद्धा काय केलं, त्याच्यातून बारीक खडे काढून टाकले आणि नंतर उरलेले जे खडे आहेत ते हाताने आपण चाळून काढले. मग याच्यातून मित्रांनो आपण असं लक्षात घेतलं, की पहिली स्टेज आपल्याला त्याच्यातलं पुनःशोषण सांगतं, दुसरी स्टेज आपल्याला स्रावणे सांगते आणि तिसऱ्या याच्यातून मित्रांनो आपल्याला लक्षात येतं, की त्याच्यातला जो ग्लुकोज आहे, ते छोटे-छोटे गव्हाचे तुकडे हे ग्लुकोज म्हणून येणार आहेत. अशा पद्धतीने ह्या जेवढेही प्रोसेस आहेत, जे या ठिकाणी मूत्र या ठिकाणी तयार होणे, त्याच्यातून शोषून घेणे, हे जेवढे काही मित्रांनो आपण पुढच्या टॉपिकमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप लॉंगेस्ट होईल म्हणून ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लास नंबर 2 मध्ये सविस्तर अभ्यासून घेणार आहोत. तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपलं जे काही उत्सर्जन संस्था आहे त्याचा जो क्लास नंबर 1 आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण अभ्यासून घेतलं, की ते म्हणजे की उत्सर्जन संस्थेतले घटक कोणते कोणते आहेत, कोणत्या पद्धतीचे आहेत, ते कसे काम करतात याचा आपण अभ्यास या आजच्या लेक्चरमध्ये करून घेतला. मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. गरजू आणि आवश्यक विद्यार्थ्यांपर्यंत आपला मोरे सर अकॅडमी हा YouTube चॅनल आणि ॲप सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो तूर्तास या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेटू मित्रांनो आपण पुढच्या टॉपिकसह, पुढच्या मुद्द्यांसह. ओके, तर मित्रांनो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके, सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स.